दादा हे कुठे घेतला साहेब काय चांगला आहे खायला दादा बोलला काय त्याला पण मार्क करायचे म्हणले ना दक्षिण दावणागिरीवाला आहे मला पण खाऊ 5-6 फ्लेवर आहे ते कळलं ना मला अरे राईस होत पापडी पण जरा पाहिजे तो लोणचा आणि पापड. नमस्कार मंडळी, तर मग आपण पुण्यामध्ये तर FC रोडच्या बाजूला GM रोडच्या मध्ये खाऊ गलीमध्ये आलोय. आता ही बघा तुम्ही पाठी एवढी दिसते खाऊ गली. आता इथं आपण आता कसं पहिले काय खाल्लं ते नाही खाणार, वेगळं नवीन काहीतरी भेटणार ते खायचं. तर बघू आता कसं काय लागते आणि म्हणा जर तुम्ही तर राहत असला ना तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो काय खायचं काय नाही, म्हणजे तुम्हाला जास्त शोधा बिजायची काही गरज नाही. चला मग आता बघूया. दुकान तशी लई दिसत पण बघू आता पहिलं काय दिसते मला कुठलं तरी दुकान दक्षिण दावणगिरी डोसा. तर तिथं आता पहिला डोसा खाऊन बघू. दादा कुठला डोसा बनवतो? साधा डोसा केवढ्याच आहे? 70 रुपये. दक्षिण दावणगिरीवाला आहे की केवढ्याच आहे तो? 70 आहे का? मग तो द्या. दादांना सांगितलं हो नाव लिहिलंय तोच दावणगिरी डोसा दक्षिणचा 70 रुपयाला आहे आणि तो साधावाला पण 70 रुपयाला आहे. साधावाला आपण खालाय म्हणून आता तो सांगितलाय. आता बघू आता कसा लागतो. सुरुवात झाल्या 70 पासून. आता शेवट कशावर होती बघूया आता. दादा हे कुठे घेतला साहेब राईस चांगला आहे खायला केवढ्याच आहे? 70 रुपयाला. चालते आता घेतो एक बघतो. बाजूलाच आहे का? चालतंय. आता बघा ह्यो घेतलाय कुठला 70 वाला दक्षिण दावणगिरी डोसा. आता मला वाटलं तो मोठा आहे तर 70 वाला असेल पण नाही 2 दिले ते 3 दिले. आणि तुम्हाला तर माहिती आपलं साधा डोसा आणि तो नॉर्मल डोसा आपण खायचा असतो. आता इथं आपण गलीत कशाला आलोय काहीतरी वेगळं खायला जे खाल्लेलं नाही कधी काय असं तसलं खायला. आता ह्यो आपला डोसा पहिल्यांदाच आपण आता कसा लागतोय बघूया. एका ना दुसरा खाऊन बघतो. तुमची खराट वाटते जरा. हा खराट डोसा खायला चांगला आहे. हे लागलं परत घेऊ शकतो ना काय पण डोसा. इकडे भाजी चटणी बिटणी सगळं अनलिमिटेड किस्त पण गावा. आता मार्क सांगतो कारण आपल्याला लय पुढे जायचंय लय वेळ जातो लय मोठा व्हिडिओ होतो परत. मार्क जो 10 की 8. आता आपल्या खायचा पुलाव राईस दादाना मग विचारलं तो पण आहे 70 रुपयाला. दादा म्हणले दिसायला चांगला होता. आता बघूया कसा लागतो. एक पुलाव राहायचं की हे बघा लगेच दिला पण दादानी ते बनवून नाही ठेवलेला. गरम आहे म्हणजे दही बी दिले कांदा. एक काम करू तिकडे बसायचं काय बसून खाऊया. दादा बोलला आहे त्याला पण मार्क करायचे म्हणले ना 7.5 दाबगी 7.5 बरोबर. आता पुलाव तर खालाय या दुकानाचं नाव पराठा हाऊस म्हणून. पराठा पण लय फेमस आहे. आता पराठा खाऊन बघूया कसं लागतो. एक पराठा पण द्या ना माणसं जास्त खातात ना तो वाला द्या. बाकी काय पण इकडे सर्व्हिस लय फास्ट आहे. 2 पराठे दिले त्याला एकच आहे असं तुकडं करून दिले ते. आणि बघा हे पराठ्यासोबत ना लोणचं हिरवी चटणी आणि हे काय मेथीची भाजी वाटतं आणि हे दही. आता बघूया पराठा खाऊन कसं लागते. मोमोज आहे मस्त. हे काय कंच टाकले. आता एकाच समज आहे मोमोज मस्त आहे तर मार्क वाढणार. त्याला आता मार्क ना 10 की 9 बारे. जास्त टाइम चावायची पण गरज नाही. 2-3 असं घास चावलं ना आपोआप येऊ जाऊ. अरे तू संपून टाक. आता जाऊया पुढल्या जागी. आतापर्यंत 3 गोष्टी खाल्ल्यात आहे. झालं किती 7 म्हणजे 110 रुपये झाले. सॉरी 210 रुपये आपलं झाले आहे. तिथून आता इथं आता दालचा राईस खाऊ. त्याला कसा लागतोय केवढ्याला आहे त्याला बघूया. एक दालचा राईस आहे की केवढ्याला आहे 60 रुपये. इथं 10 रुपये वाचलं आपलं. इकडे आपण 70 इकडे 60 रुपयाला. धन्यवाद दादा. यो बघा असा असतो दालचा राईस. मी दालच्या म्हणजे नावानं जरा लयच वेगळा समजलेला पण आहे ठीक आहे चालतंय. आणि दालचा राईस दुधी भोपळा आणि रस्सा वरून आता खाऊन बघूया कसा लागतो. कांदा बिंदा टाकलाय 60 रुपयाचा. तुम्हाला भूक लागली तर या आणि खावा. आधी बघू दे कसा लागतो. JS रोड कोणते झेड ब्रिज नटराज खाऊ लागली. SP रोडच्या बाजूला एक दादा म्हणत नटराज खाऊ. सोपं नाव नटराज खाऊ. भात करता येऊ दुधी भोपळा बाबा. आता खाऊन बिले समाज आपल्याला. दादांना आपण मार्क देऊ 10 पैकी 6.5. जरा राईस होत पापडी पण जरा पाहिजे तो लोणचा आणि पापड बाजार तेवढा असतं लय भारी. चला आता काहीतरी हलकं खाऊ. आता आपलं लय पोट भरले. आता तर लय काय खाले पोट लय भरले. आता काहीतरी आईस्क्रीम खाऊया. हलकं बोलेल तुम्ही हलकं खायचं. आता एवढं सगळं केलं आता पोटात जरा थंडावा काहीतरी पाहिजे का नाही. जेवणाचा शेवटचा गोड काहीतरी खाऊन केलं पाहिजे पण ते चुकीचं आहे. गोड नसतं खायचं जेवण झालं.
सायंटिफिक मध्ये मी व्हिडिओ बघितलेला, याला माहित नाही, मी व्हिडिओ तो बघितलेला की जेवल्यानंतर गोड नसतं काय माहिती का तुला? ते AI मध्ये आता व्हिडिओ बनवतात ना ते बावल्या बिवल्यांचं, त्याच्यामध्ये हाय ते. यानं नाही बघितलेलं, मी बघितलंय तो. पण आपण खाऊया, आपल्याला कसं ते आपण हे लावलं फिल्टर लावलं आपल्याला. वृंदावन आईस्क्रीम, मलाई पिस्ता, रासबेरी 50 50 50 60 60 60 60 60 60 60. माणसांना जाऊ दे, माणसांना जाऊ दे. आपलं जर कारभार मोठा असतो, पैसे लागते तेवढं जास्त, आपल्याकडे पैसे कमी आहेत. तुमच्याकडे नाही का हो पैसे? लय GST भरायला लागते म्हणून मी जरा दाखवित नाही. जीएसटीचा फुल फॉर्म काय? कसं कळलं GST? सगळं लेखा तेव्हा तुम्ही आता सगळं कॅशवर वाढता आपले. जीएसटीचा फुल फॉर्म काय? मोबाईल विकला मी, जीएसटीचा फुल फॉर्म काय? माहिती आहे मला. दादा आईस्क्रीम द्या, लय टाइम थांबलो. द्या माणसले खातात, तो माणसले खातात ना, तो द्या. कुठला खाते माणसं जास्त आईस्क्रीम? हा मग मिक्स द्या. 60 रुपये. किती येणार? थापे किती येणार? त्यांना लय थापे दिले, 7-8 थापे दिले. ते केवढ्यात होतं? केवढ्याला पडली ती? कुंभ्याचं पान आहे ना? पान कुंभ्याचं आहे का नाही? ही मिक्स आईस्क्रीम आहे खरं म्हणजे कुल्फी. आता यात कुल्फी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती फ्लेवर आहे दादा? 7-8 मी लय वाढवलं कलर बघून. हा डबल मारलाय, 2 कमी करा. कसं आहे? थांब की जरा, यो फ्लेवर एक खालाय, दुसरा खाऊ दे. हो सांगा कसं, मला पण खाऊ. 5-6 फ्लेवर आहे, कळलं ना मला. अरे हाय, तुला लय ठेवणार, टेन्शन घेऊ नको. आईस्क्रीमला कोण नावं ठेवतं का? अरे येड धवा समज तुला आईस्क्रीमला वाईट म्हणला सर. चांगली आईस्क्रीम थांब ना जरा, थांब ना. चारू का तुला? चारू का? संपून टाका त्याला. मार्क राहिली तर मार्क 8.5 9. आता तुम्ही खाली तर सांगा मला, 8.5 दिली पाहिजे की 9? बरोबर आहे, मी 8.5 9 दिले ते. मग आता संपून टाकूया. आणि कुठली नटराज खाऊ गली, मला नाव माहित नव्हतं, आता सांगितलं तुम्हाला. पत्ता बित्ता काय आता पुण्यावाल्या लोकांना माहितीच असेल, कशाला सांगायचं? माहित नसलं तर तुम्ही काय करायचं बघा कसं म्हणूया. चला खालचा रोड उत्तरानं आला की खाऊ गली लागते. चला संपून टाकतो आता. चला मग जेवण जास्त झालंय का? जेवण कधी कधी जरा. चला मग असं भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.